सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, सांगतो तुम्हासी मी तुम्हाला सांगतो। काय सांगतो तर भजारे विठ्ठला सोपं सोपं आहे, तुम्ही विठ्ठलाला भजा। लोक म्हटले नाही भजलं तर काय होईल? महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वायाला जाईल। वाया जाणं कशाला म्हणतात? जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे। अनमोल किमतीचा नरदेह भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे आणि या नरदेहात येऊन जर भजन नाही झालं तर महाराज म्हणले मिळालेला जन्म वायाला जाईल। नाही तरी गेला जन्म वाया। लोकाला पटलं, लोक म्हटले महाराज आम्ही भजन करू पण आम्ही संसारिक माणसं आहे, एकदा आमच्या संसाराची भरोवरी होऊ द्या, मग आम्ही देवदेव करायला मोकळे झालो। महाराज म्हणले जेवढी भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल। करिता भरोवरी दुरावसी दुरी आणि भवाची पुरी वाहावसी। एक दिवस भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागेल। भरोवरी करणं म्हणजे काय? थोडासा इको बोलता नाही का? भरोवरी करणं म्हणजे काय? हा, हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल। एका वाक्यात बोलतो आहे का? जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे आणि थोडा जरी केला तर पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे। संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही बरं का। एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे। ती बाई म्हणे महाराज 3 पोरी हे दोघीचे लग्न झाले, एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय, बोला वाऱ्या कराय मोकळी झाली। म्हणलं माय तू कशाची मोकळी होती? तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळात पण आली ती। पहिली बाळांपणाहून जाती न जाती दुसरी ऑपरेशन करायची, दुसरी ऑपरेशन होऊन जाती न जाती तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती। संसारातून माणूस मोकळं होत नाही। जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं याच्यात आपल्याला गुंतत जावं लागत असता। रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही। रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही। साधू संत कोणाच्या श्रीमंतीची दखल घेत नाहीत, पण रावणाच्या श्रीमंतीची दखल घ्यावी लागली, एवढी श्रीमंती रावणाच्या घरी होती। बर रावण नुसता श्रीमंतच होता का? माझ्याकडे लक्ष द्या, नुसता श्रीमंतच नव्हता, विद्वान पण होता। घास के पुरे और अकल के आंधे असं रावणाच काम नव्हता। आपण जे तांडव स्तोत्र ऐकता ना त्याचा निर्माता रचयिता रावण आहे। चांगल्या चांगल्याला ते उच्चारता सुद्धा येत नाही, एवढे अवघड श्लोक त्याच्यामध्ये आहेत। जटाटवीटल ज्वल प्रवाह पावितस्थले कलेव लंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां। नाही कळलं म्हणलं तरी प्रसन्नता वाटते। बरोबर आहे ना? याचा निर्माता रचयिता रावण आहे। विद्वान होता, श्रीमंत होता, विद्वान होता। बर ताकद बी कमी नव्हती रावणात। शंकर बाबा हे सगळे देव रावणाच्या बंदीशाळेत होते, एवढी ताकद होती रावणामध्ये। बर परिवार बी लहान नव्हता। किती बायका होत्या रावणाला? बोला 80,000। आपल्या एकीनच फासुड्या उघड्या पाडल्या, दुसरी गेल्यावर तर मडच न्यायचं काम आहे। 80,000 बायका। महाराज म्हणले आता एकटा जर विधानसभेला उभा असता तर घरचा मता आमदार झाला असता बरं का। परिवारच तेवढा मोठा होता। त्या रावणाच्या काही संसारातल्या इच्छा होत्या। रावणाची पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची, दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा। आता एवढा रावण सामर्थ्यशाली म्हणल्यावर त्याच्या प्रतिज्ञा बी तशा तगड्याच राहणार आहेत ना। तो काय साधारण प्रतिज्ञा थोडी करणार आहे। मेला रावण, माझ्याकडे लक्ष द्या, मेला रावण पण ना आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे, ना समुद्राचं पाणी गोड आहे, ना सोन्याला सुगंध आहे। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ज्याच्या एवढा श्रीमंत कोणी नव्हता, ज्याच्या एवढा त्या काळी ताकदवान कोणी नव्हता, विद्वान नव्हता, अशा रावणाच्या सुद्धा संसारातल्या इच्छा अपूर्ण राहिल्या। मग आपल्या काय संसारातल्या इच्छा पूर्ण होणार आहे? बरोबर आहे ना? असं आहे ना, इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही। एखाद्याला जर म्हणलं ना काय पाहिजे तुम्हाला, आता तो म्हणतो काही नको हो महाराज, आता काही नको, जीवनात शांती मिळावं एवढी इच्छा आहे। काय म्हणतात? बोला काय पाहिजे? आता शांती पाहिजे। वाक्य लक्षपूर्वक आहे का? शांति की इच्छा चाहते हो तो पहले इच्छा को शांत करू। माझं बोलणं कळलं का तुम्हाला? शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान आहे। लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है। एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर उभी राहत असते। कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा,
महाराज म्हणले दरिद्री कुणाला म्हणतात? ज्याची इच्छा संपत नाही तो दरिद्री आहे. पैशानं माणूस गरिबी श्रीमंती ठरत नाही. तर मंदिरात आल्यानंतर बाहेर भिकारी भीक मागताना दिसतात आपल्याला, बरोबर आहे ना? मंदिर भी एक गजब की जगह है. इधर गरीब बाहर भीख मागते हैं और अमीर अंदर भीख मागते हैं. बस बोलणं कळते ना. बाहेर गरीब भीक मागतात आणि आत त्यांना रुपये 2 रुपये देऊन गेलेले आत कोटीनं मागतात, बरोबर आहे? बाहेरचा भिकारी म्हणतो रुपये 2 रुपये द्या, आतला भिकारी कोटीनी द्या. मग मोठा भिकारी आतला का बाहेरचा? हा आतला. मग आपण आतले का बाहेरचे? जाऊ द्या, खूप वाईट वाटल आता, याच्या नको जायला एवढं लांब आहे का नाही. महाराज म्हणले लक्षात ठेवा, लक्षात घ्या, इच्छा माणसाला मरू देत नाही आणि माणूस इच्छेला जगू देत नाही. श्रीमंती ही समाधानावर अवलंबून आहे. समाधान म्हणून ठेविले आनंदे समाधान, बरोबर आहे? तैसेची राहावे चित्ती असू द्यावे, बस बाकी कोणीच नाही, फक्त समाधान. विठाला विठाला. जेवढी बरोबरी कराल तेवढं दूर जाल आणि भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. भवसिंधूचा पूर म्हणजे जन्म मरणाचा पूर. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे कलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजे. सारखं जन्माला येणं आणि सारखं मरणं याला म्हणायचं भवसिंधूचा पूर. या पुरात वाहून जावं लागेल. लोकाला पटलं. लोक म्हणले महाराज आम्ही देवाला भजू. मग त्या देवाला भजायला काय लागतं? महाराज म्हणले काहीच नाही. काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. देवाला आपलंस करण्यासाठी भाव कारणीभूत आहे. जे पाठ आहे ते बोला. भाव बळे आकळे. काय याच्यातलं काहीच न कळे? बोला. भाव बळे आकळे एरवी न आकळे करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे. पारशे वित्त ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जाकी रहे भावना जैसी प्रभु मूरत देखी दिन तैसी. भगवंत म्हणले मी कसा आहे? ना निराकार हो ना साकार हो. भक्त की भावना से तदाकार हो. जसा भक्ताचा भाव असल तसा देव त्याला दिसत राहतो. म्हणून लक्ष द्या. देवाशान भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे म्हणा. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला. मने नाही भाव म्हणे देवा मले पाव. मने नाही भाव म्हणे देवा मले पाव. देवाशान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात सोप्या भाषेत, देव भेटायला बाजारातला भाजीपाला नाही. म्हणून दिल में तो शाम नाम की, दिल में तो शाम नाम की जरा ज्योति जला के दे. आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के दे. आएगा मेरा सावरा दिल से बुला के दे. भगवंत यायला तयार आहे. दिल से याने हृदयाने त्याला बोलवणारा पाहिजे. म्हणजे अंतकरणात भाव प्रेम श्रद्धा विश्वास या गोष्टी महत्वाच्या आहे. म्हणून महाराज म्हणले काही नलगे एक भावची तुका म्हणे आन विठोबाची. महाराज म्हणले मी माझ्या पंढरीश परमात्म्याची आन घेऊन सांगतो. यावी ना सता बोला अनेक पै साधन वाहतसे आन विठोबाची. तुझी आन वाही नगा देवराया. बहु आवडसी जीवापासून या कानडिया विठोबा. कानडिया बहु आवडसी जीवा. याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आहे. विठाला विठाला.
तुकाराम महाराज या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. लक्ष देऊन ऐका बरं का. उपदेश करणारे तुकाराम महाराज आहेत. जो उपदेश करतात तो तुम्हा आम्हाला करतात. जो उपदेश करतात तो करण्याचा त्यांना अधिकार आहे म्हणून करतात. आपल्याला उपदेश करतात त्या आहे म्हणून करतात. पुन्हा एकदा ऐका. उपदेश करत असताना कोण करतं, कुणाला करतं, काय करतं, कशासाठी करतं, ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. उपदेश करणारे तुकाराम महाराज करतात तो तुम्हा आम्हाला. बर, जो उपदेश करतात तो करण्याचा त्यांना अधिकार आहे. जो उपदेश करतात त्याचा त्यांना अनुभव आहे. आणि जो उपदेश करतात तो आपल्या हिताचा आहे. सांगत असताना पहिली गोष्ट सांगणाऱ्याचा अधिकार असला पाहिजे. अधिकार कशाला म्हणतात? आधी आपण करावं मग इतराला सांगावं, याला सोप्या भाषेत अधिकार म्हणतात. अधिकार तैसा दावी याला मार्ग, चालता ये मग कळू येते. अधिकाराशिवाय बोलू नये. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढाव का? हा, तुला बायको टायमाच्या देणं आमच्या वजन टाकून फायदा आहे का? ज्यांनी त्यांनी आपलं टेस्टर घरीच लावून पाहायचं. लाल लाईट लागतो का, पिवळा का, फ्यूजच उडून जातो. बरोबर बरोबर आहे ना. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. आमच्या चुका कोणी काढाव्या? आमच्यापेक्षा ज्ञानानं मोठ्या असणाऱ्या माणसानं काढाव्या. त्या मान्य होतील ना. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. बरोबर आहे ना. आता मी जर म्हणलं तुमचा हा कोणता तालुका? पंढरपूरच ना. पंढरपूर तालुका तुमचा उद्या बंद झाला पाहिजे, ऐकेल का कोणी माझं? बोला. नाही, ऐकणार नाही ना. ऐकण्याचा काही संबंधही नाही, काही संबंध नाही. पण मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून सांगितलं उद्या महाराष्ट्र बंद. कुणाची चालू ठेवण्याची हिंमत आहे का? नाही का? मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आहे आणि महाराष्ट्राच्या राजाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे. पंतप्रधानानं दिल्लीत घोषणा केली 2 गज की दूरी, मास्क है जरूरी भाई और बहनों. बरोबर आहे ना. त्यांनी दिल्लीत मास्क लावायची घोषणा केली. आपण गल्लीत मास्क लावला का नाही? चला बोला. त्यांनी सांगितलं पराती वाजवा, आपण फोडून टाकल्या. पंतप्रधान देशाचा राजा आहे आणि देशाच्या राजाला देशाच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे. आणि देशाच्या जनतेने फॉलो करणं हे जनतेचं कर्तव्य आहे. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. सांगण्याचा अधिकार पाहिजे ना. तुकाराम महाराजांचा अधिकार जर पाहिला तर वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, इराणी व्हावा भार माथा. वेदाचा अर्थ आम्हाला विचारा, बाकीच्याने ओझे वाहण्याचं काम करायचं. किंवा तुकिता तुलनेसी अधिकार. तुकिता तुलनेसी, बोला ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. एवढा मोठा महाराजांचा अधिकार आहे. मग महाराज तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे. अधिकार असला पाहिजे बरं का. अधिकार सांगण्याचा आहे, पण तुम्ही सांगता ते सांगणं अनुभवाचं आहे का? परमार्थात अनुभवाला फार किंमत आहे बरं का. किती अभंग पाठ केले याला किंमत नाही, किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत. किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत नाही, किती अनुभवात आले याला किंमत. काही महाराज लोक कीर्तन करत नाहीत, पण कीर्तनकारापेक्षा लोक त्यांना जास्त मानतात. का? अनुभवामुळे. अनुभवे आले अंगा ते या जगा देतस. हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगी. महाराज म्हणतात मला जे अनुभव आले मी ते तुम्हाला सांगतोय. सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे. महाराज म्हणले नामा म्हणे ग्रंथ, बोला श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी. वाचावी नाही, अनुभवावी. एका तरी ओवीचा अनुभव जीवनामध्ये आला पाहिजे. एक मला म्हणे महाराज
हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. नारायण झालं पारायण बंद झालं तरी चालेल. कीर्तन किती दिवस? कीर्तन चांग होय अंग हरी. अंग हरिरूप होत नाही तोपर्यंत कीर्तन करावं लागेल ना. कथा किती दिवस? सदासेव्या श्रीमद भागवती कथा. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखाद अमृत द्रव संयुतं पिबत भागवतं रसम आलयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. महाराज म्हणले मुहू म्हणजे वारंवार पीत राहा. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत ऐकावं लागेल आपल्याला. कथा मात्रैक जीवन. सनकादिकांचं जीवन फक्त कथा होतं, बरोबर आहे. तोपर्यंत कथा ऐकावं लागेल. अनुभवाशिवाय ऐका. महाराज म्हणले तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव. शब्दाचे गौरव कामा नाही. आपल्याला पोहणं शिकायचं असेल तर आपण कुणाची गाठ घ्यावी? ज्याला पोहा येत नाही त्याची, म्हणजे लवकर शिकन, बरोबर ना. नाही मग ज्याला चांगलं पोहायला येतं, पोहण्याचा ज्याला अनुभव आहे त्याच्याकडे जावं लागेल ना, तर तो आपल्याला पोहणं शिकवेल ना, बरोबर आहे. तसं महाराज म्हणले अनुभवाशिवाय काही नाही. सांगणं अधिकाराचं आहे अनुभवाचं. एवढं असून जमतं का? सांगणं हिताचं असलं पाहिजे. हिताचं सांगत असेल तर कुणीही कुणाचं ऐकावं. बाळा हो मांडी घाला. हा इकडे बघा माझ्याकडे, इकडे बघा. हे बघा, लहान पोरग जरी मोठ्या माणसाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्यानी छोट्याचं ऐकलं पाहिजे. मोठ्याने छोट्याचं ऐकलं पाहिजे बरं का. मोठ्याने असं नाही म्हणायचं अरे तू एवढा आहे मला शिकवतोस का. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. मी जेवढ्या वयाचा आहे इथं बसलेल्या लोकांचे तेवढे नातू आहेत, बरोबर आहे. मग मी जर तुमच्या हिताचं बोलत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला माझ्या वयाशी जोडणं चुकीचं आहे. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध जोडत असाल तर ज्ञानेश्वरी वाचणं बंद करा. कालीन माऊलीनं ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली. शुकाचार्याने भागवत वयाच्या 16व्या वर्षी सांगितलं. संभाजी राजानं संस्कृत मधला बुधभूषण नावाचा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची शपथ वयाच्या 16व्या वर्षी घेतली. आपल्याला चुकीचं सांगितलं 16वं वर्ष धोक्याचं. मोक्याचे काम 16व्या वर्षात झाले महाराज. चला बोला. ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी, भागवतासारखा ग्रंथ वयाच्या 16व्या वर्षी. आणि हे सगळं ऐकण्यासाठी जे स्वातंत्र्य मिळालं त्या स्वराज्याची शपथ वयाच्या 16व्या वर्षी. जर छत्रपतीनं ती शपथ 16व्या वर्षी घेतली नसती ना तर आज आपण एक कीर्तन ऐकू शकलो नसतो. एवढं लक्षात ठेवा. विठाला विठाला. ज्ञानाचा आणि वयाचा काय संबंध आहे? काही संबंध नाही. काही माणसं म्हणतात आम्ही उगेच पांढरे नाही झालो. तुला व्हिटॅमिन कमी पडलं? पांढरं होण्याचा ज्ञानाचा काय संबंध आहे? बोला. काही माणसं आता इथून मागं लय म्हणत होते आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही. अरे तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आम्ही हिवाळ्यात पावसाळे पाहिले. चला बोला. आमच्या एवढे फॉरवर्ड आहे का तुम्ही? आता अजिबात नाही. महाराज म्हणले मूर्खस्य गात्रानी वर्धनते किंतु ज्ञानम न वर्धनते. मूर्ख माणसाचे अवयव वाढतात, ज्ञान वाढत नाही. आणि अवयवाचा ज्ञानाचा काय संबंध आहे? अवयवाचा ज्ञानाचा संबंध नसतो. बोला पुरुष मंडळ. आता हे मिशी आली आपल्याला. मग याला काय आपण पाणी दिलं का, खाद घातलं का, फवारणी केली? बोला बोला. केलंय? नाही. वय झालं आली. इच्छा नसती तरी आलीच असते. इच्छा असती तरी आलीच असते. मग मिशी आली मग अक्कल आली असं काय आहे का? अकलीचा आणि मिशीचा काय संबंध आहे? मांजरीला बी मिशी आहे. अवयवाचा ज्ञानाचा संबंध नाही. मग लहान पोरग जरी मोठ्याला सांगत असेल अरे 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवा, परमार्थात ती तर मान्यता आहे तुम्हाला. लहान पोरग मोठ्याला सांगत असेल नीताचं असेल तर ऐकलं पाहिजे. पोरग बापाला सांगत असेल आणि बापाचं सांगणं पोराचं सांगणं बापाच्या हिताचं असेल तर बापानं पोराचं बी ऐकलं पाहिजे. बायको नवऱ्याला सांगत असेल आणि बायकोचं सांगणं जर नवऱ्याच्या हिताचं असेल तर नवऱ्यानं बायकोचं सुद्धा ऐकावं. बायको नवऱ्याला हिताचं सांगते कधी? रात्रीच्या टायमाला दोघांचं जेवण झालं, दोघं एका बंद खोलीत बसले,
की बायको नवऱ्याला हिताचं सांगते, अहो तुमच्या भावाकडे बघावं तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही, आणि तुमचं मड कधी बी उसातच गाडलेलं आहे. पण माया येडीचं ऐका, येडीचं आणि ईडीचं ऐकावं लागतं माणसाला. माया येडीचं ऐका, मरमर मेले तरी वाटे झाल्यावर दोन होणार. तुम्ही काम करून मेले तरी तुम्हाला गुंठावर वाढून मिळणार नाही. माझं तर आयुष्य गेलं सांगून पण पोरांकडे बघा. इथं शेडजे असतो हा हनुमंतराव, पोरांकडे बघा आणि तुम्हाला सांगते वेगळं निघा. नुसतं म्हणलं तरी किती खुल्ल्यात बिचाऱ्या बा. त्या शंकर महाराजाला म्हणतील, हाच बाबा 2-3 वर्ष आणा, मग तरी याच्यात बदल होईल. बरोबर आहे ना. पण आता बायको हे नवऱ्याला सांगत असेल तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. बरोबर, ऐकलं पाहिजे. नाही असं सांगत असेल तर वल्ल्या फोकान हाणली पाहिजे, अजिबात पाप लागत नाही हा. पण बायको जर सांगत असेल का हो तुम्ही दारू पिता, या दारूनं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला, या दारूमुळं मुलाबाळाच्या शिक्षणावर परिणाम व्हायला लागला. अहो नेमकं लेकरू पुस्तक घेऊन बसतं की आपल्या दोघांची भांडणं सुरू होतात. त्या लेकराने अभ्यास कसा करायचा बोल. या दारूमुळं लेकरा बाळाच्या शिक्षणावर परिणाम व्हायला लागला. अहो या दारूमुळं पाहुण्या रावळ्यात तुमची इज्जत नाही. या दारूमुळं गावातले लोक तुम्हाला चांगलं बोलत नाही. पाया पडते मी तुमच्या, तुम्ही ज्या रस्त्यानं चाललात तो रस्ता बदलून लोक दुसरीकडे जातात, हे या दारूमुळं घडतंय. पाया पडते मी तुमच्या, नका पिऊ दारू. बायको जर हे तळमळीनं सांगत असेल ना तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. मी माझ्या मनाचं बोलत नाही. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है, आपने पल्लो का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. नशा करायची तर हरिनामाची करा. मी माझा कालपासूनचा प्रवास सांगतो तुम्हाला. मी काल सकाळी 6ला घर सोडलं. काल सकाळचं कीर्तन केलं मी नांदगाव, नाशिक जिल्ह्यात. नांदगावच्या जवळ लोणी गाव आहे, त्या लोणी गावला केलं. रात्री कीर्तन मी पुण्यात सुसगावला केलं. आता मी इथे आहे. उद्या सकाळचं मला पाथर्डीला आहे. हे सोपं आहे एवढा प्रवास बोला. पण तरी वाटतं मी उभा दिसल्यावर तुम्हाला की मी खूप प्रवास करून आलो म्हणून. ही नशा आहे. जाम पर जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी, प्याला पिओ हरि नाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी. हरि नामाची नशा करा, दुसरी नशा करायची गरज पडत नाही. बायको जर तळमळीनं सांगत असेल तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. हे हिताच आहे. महाराज आपल्याला हिताचं बोलतात. आई के रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध व्हावे. सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे, हिताचं आहे. पण शास्त्र सांगतं विचारल्याशिवाय कुठली गोष्ट सांगू नये. आमच्या जिल्ह्याचं वैभव वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांनी याच्यावर फार सुंदर चिंतन केलेलं आहे बरं का. विचारल्याशिवाय बोलू नये असं शास्त्र आहे. काय विचारल्यावर बोलावं, काय न विचारता बोलावं याला सुद्धा शास्त्र आहे. जगातल्या प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे, पण ते कुठं वापरावं याला सुद्धा शास्त्र आहे. शास्त्र सुद्धा वापरायचं कळालं पाहिजे. काही गोष्टी विचारल्या तर बोलायच्या, काही गोष्टी विचारल्या तरी बोलायच्या नाही, आणि काही गोष्टी न विचारता सुद्धा बोलायच्या. काही गोष्टी विचारल्या तर बोलायच्या. एखाद्याच्या जमिनीचा व्यवहार चालला, मुलीची संबंध चालला, सोयरीक चालली, तर आपण इथं विचारलं तर बोलावं. नाही तर आमच्या गावात एकाच्या पोराला पाहुणे पाहायला आले, आणि गावात एक वट्टा आहे बघा. प्रत्येक गावाला एक वट्टा असतो. त्या वट्ट्यावर गावातले IAS IPS IG DIG असे MPSC UPSC उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बसलेले असतात. उसण्या तंबाखूला उसना चुना लावून गावाच्या कुच्या निंद्या त्या वट्यावर चालतात बघा. हे गावातले CCTV कॅमेरेच. कोणाच्या घरी कोण आलं, किती वाजता आलं, बरोबर आहे, केव्हा गेलं, हे सगळं यायला विचारायचं. बरे एवढ्या मोकळ्या मनाचे असतात ना, यायला बोलायचं काम नाही, हे स्वतःहून पाहुण्याला थांबून बोलतात. मग ते पाहुणे गावात आले ह्या वट्ट्यावरच्या नाला कसं काय येणं गेला. ते वट्ट्यावरच्या पाहुण्याला म्हणले कसं काय येणं केलं. पाहुणे म्हणले ते शामरावचं पोरग पाहायला आलो. शामरावचं पोरग, त्याच्या पोराला तर घुरं येतंय, मोडली सोयरी. भांडण ह्याच्या दारात, तू कसा काय म्हणला, सभागती म्हणून. इथं विचारलं तर बोलायचं ना. वाटोळ केलं का नाही त्याच्या, शांत बसणार आहे. मी उठून देईल ना.
विठाला 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 बसू द्या बसू द्या बसू द्या. भीती घालायची खरी ऐकण्याची गरजच त्यांना नाही. थोडं विक्षेप करतात लेकर आहे ते चालत राहतं काय नाही. आता म्हाताऱ्या माणसाला सांगून काय फायदा आहे. हे जे वागायचं ते वागून बसले यायच्या हातात उरले काय पश्चाताप दुसरं काय राहिलं सांगा. आता खरी ऐकण्याची गरज या लेकरांना. लेकर खोडकर असतात त्याला काय उग म्हाताऱ्या माणसाने दाप नाही टाकायचं. आम्ही का तुमच्यासारखे होतो. तू का साधा होता सरे आडीवला तो आडावा माहितीये बरोबर आहे ना. वय वाढल्यामुळं लोक बोलत नाहीत. विठाला विठाला विचारलं तर काही गोष्टी बोलायच्या असतात बरोबर आहे का नाही. लक्ष द्या. उपदेशोही मूर्खानाम प्रकोपाय न शांतय पयपानम भुजंगानाम केवलम विश्ववर्धनम. एखाद्या माणसाला उपदेश नसताना जर तुम्ही त्याला उपदेश केला तर त्याला पचनी पडत. थोडा आवाज द्या. क्रोधी अविश्वासी त्याशी बोधकायचा व्यर्थ आपली वाचा शेनो नये. क्रोधी माणूस असेल लक्ष द्या माझ्याकडे. अविश्वासी माणूस असेल मूर्ख माणूस असेल तर त्याला सांगत बसून आपला वेळ आणि एनर्जी आपण खर्च करू नये. एखादं गावातला आडमुठ म्हणलं ना हल्या दूध देतो. आडमुठ कळतं ना तुम्हाला. हल्या कळतो ना का रेडा तुमच्या इकडे काय म्हणतात हल्याच ना. हा एखादं गावातला आडमुठ म्हणलं ना हल्या दूध देतो त्याला म्हणायचं त्याच दुधाचा चहा पिऊन आलो. त्याच्या नादाला लागून फायदा आहे का. अजिबात नाही. मला एक म्हणे महाराज मी देवाला मानत नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे काही टेन्शन घेऊन फायदा नाही. म्हणे मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणलं मला काय वाटणार. अहो म्हणे तुम्ही कीर्तन करता मी देवाला मानत नाही तुम्हाला काही कसं काय वाटत नाही. म्हणलं येरी तरी कुत्रे मानत नाही मी एक कुत्र वाढलं समजीन. टेन्शन घ्यासारखं काय नाही. त्याला प्रमाण बी देतो. नाही तरी काय थोडी श्वान शुक रे बापू. अरे प्रमाण आहे ना त्याला. घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही मग सूर्य नाही का बोला आहे. मग घुबडाला का मान्य नाही. त्याला दिवसा दिसत नाही हा त्याचा प्रॉब्लेम आहे. तसं काही घुबडाला नाही कळत आपल्या गावात सप्ताह सुरू आहे. हा पर्सनल मॅटर आहे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे बरोबर आहे ना. मला लक्षात घ्या. मला काय सांग अशा माणसाला उपदेश करून फायदा आहे का. काही फायदा नाही. एखादा मानतच नसल तर काय फायदा आहे. आता माझं कीर्तन आहे म्हणून बाहेरगावची बरीच लोक आली असते. चला भाऊ सानप महाराजाचं कीर्तन आहे. मग चालता चालता ते एकटे येतात का. त्यांना उत्साहन वाटतंय दुसऱ्याला सांगावं. ते म्हणतात ओ चला कुठे त्या आडीवला काय अहो कीर्तन आहे तिथं. कोणाचं अहो ते सानप महाराज नाही का हिंगोलीचे. आपण त्याला टीव्हीला मोबाईलला युट्यूबला पाहतो त्यांचं कीर्तन आहे आज. मग ते पुढचं म्हणतं बरं मग मी काय करू. पुढचं काय म्हणतो मी काय करू. अहो नामवंत महाराज येते तुझ्या गळ्यात बांधून हिंड. याचा राग मानाव का. याचा राग काय मानायचा. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा मानणं न मानणं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एकाला सगळ्यांनी मानावा असं होत असतं का अजिबात नाही. ते माणसानं ग्रहित धरू बी नाही होत बी नसतं ते लक्षात ठेवा. 6 शास्त्र देवाला मानणारे आहेत तर 6 शास्त्र देवाचा विरोध करणारे आहेत. विठाला विठाला इथं काही गोष्टी विचारल्या तर बोलायच्या काही गोष्टी विचारल्या तरच बोलायच्या असतात बरोबर आहे का नाही. लक्षात घ्या. काही गोष्टी विचारल्या तरी बोलायच्या नाही. एखाद्यानं दारूचं दुकान विचारलं मग सांगायला पाहिजे का नाही. हाताला धरून दुकानात न्यावं. त्याच्याजवळ पैसे नसले तर आपल्या जवळचे काढावं त्याला पाजाव आणि फुल करून चालू कीर्तनात आणून सोडून द्यावा. जातील आपले 200 रुपये पण नास्त होईल ना सप्त्याचा. आपले लोक याच्यातच पटाईत आहे बरोबर आहे ना. याच्यातच पटाईत. बरं दारू पिणाऱ्या माणसाला किती समजून सांगा ते ऐकत नाही. ऐकत नाही. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस आणि बायकोलाच झाकण भर दारू पाजली. त्या बाईने केलं किती कडू आहे म्हणे हे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असन. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो माझी मला माहिती आहे. काही बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे बघा. आता हे लाईव्ह आहे नाही ते एखादा दृष्टांत सांगितला असता मी तुम्हाला. विठाला विठाला लक्षात ठेवा.
महाराज म्हणले दारूचं दुकान विचारलं तरी सांगू नये, काही गोष्टी विचारल्या तरी सांगायच्या नाही, काही गोष्टी विचारल्या तर सांगायच्या, आणि काही गोष्टी न विचारता सुद्धा सांगायच्या. एखादा दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस रस्त्यानं चालला, समोर खड्डा आहे, आपण तिथं उभे, आपल्याला दिसतंय हा आंधळा माणूस खड्ड्यात पडतो. मग आंधळ्या माणसानं रस्ता विचारण्याची वाट दिसणाऱ्या माणसानं बघावी का? नाही, त्याला न विचारता रस्ता दाखवणं दिसणाराचं काम आहे. आंधळा अंधकूपी पडता मग देखणीनी लावावी सत्पथा, तेवी ज्ञानानंद दुखी बुडता त्याशी उद्धव्या तत्वता मी प्रार्थित असे. तसं तुम्ही आम्ही म्हणजे आंधळे आहोत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाचा लोकाला आता विसर पडलेला आहे. मान लोक आंधळे झालेले आहेत. तुकाराम महाराजाला माहिती होतं मला दिसतंय लोक आंधळे. मग या आंधळ्या माणसांना त्यांच्या हिताचा मार्ग माझं सांगणं कर्तव्य आहे. आणि तो नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो, सांगतो तुम्हासी. थोडा इको कमी करा. काय सांगतो तर भजारे विठ्ठला. आता सांगतो तुम्हासी, तुम्हासी म्हणजे कुणाशी हा प्रश्न आहे. सांग नाही, तुकाराम महाराजांना असं म्हणायला पाहिजे होतं, सांगतो महाराज लोकाशी भजारे विठ्ठला. बाकीच्या तर काही गरज वाटत नाही. मग तुम्हाशी म्हणण्यामागं का उद्देश आहे? आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर एकमेव असा आहे. आपल्या वारकरी संप्रदायात कुठल्या जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राष्ट्राचा, देशाचा विचार केला जात नाही. सकळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. खटनट यावे, शुद्ध होणे जावे. दौंडी पिटी भावे चोखा मेळा. यारी यारी लहान थोर, याती भलत्या नारी नर. करावा विचार न लगे चिंता कवनाची. याती कुळ माझे गेले हरपोनी. श्रीरंगा वाचोनी आणुनेने. जातवीत गोत
कुळशीळ मात भज खा त्वरित भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणान भजे खायचे बघा. बरोबर आहे ना. काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. आमच्या घरी क्षत्रिय वैश्य क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार बाळे नारी नर आदी करोनी वेश्याई. आणि वेश्येच्या मुलीचं अगोदर दर्शन घ्यावं लागतं कानोपात्रेचं. पांडुरंगाच्या मंदिरात गेले की झाड आहे ते कोणाचं आणि ती कोणाची मुलगी होती वेश्येची. मग तिला जर मंदिरात स्थान आहे तर याच्यापेक्षा वाईट आहे का आपलं काही. बोला. महाराज म्हणले मैराळ जनक कोण कुळ त्याचे महिमान तयाचे काय सांग. कबीर मोमीन लथीफ मुसलमान सेनाना विजान विष्णुदास कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी आभेदू हरीच्या नामे. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. कळलं माझं बोलणं. महाराज म्हणले जात वीत गोत कुळशीळ भजे खा त्वरित. हा भजे खा. नाही 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 दाजी बसा. हो बाई गेले बोलते जाऊ द्या. चला इकडे द्या माझ्याकडे. भजे खा त्वरित आहे का. काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. आमच्या घरी नितीन महाराज रोज महिला मंडळीचा हरिपाठ असतो. मग त्या बाया हरिपाठात म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्याच बाया आमच्या दिंडीत आल्या. माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे 225 नंबरची. मग ते दिंडीत आल्या तर ती दिंडी आळंदीतून पुण्याला निघाली का पुण्यातले दानशूर लोक कोणी कपडे वाटतं कोणी बॅगा वाटतं कोणी पैसे वाटतं. या बायानं सर्व जमा केलं आणि मुक्कामा आल्या. एकमेकील म्हणतात माय खोटा एका ज्ञानी सर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना कोण करी. वाटतात का कोण्या गावात एवढं. आता त्या पुण्याची आहे का. पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं. न नळाचा आणि न वाणाचा. नळाचा न आणि वाणाचा न फरक आहे ना. अहो अक्षर बदललं तरी अर्थ बदलतो. अक्षर बदललं तरी अर्थ बदलतो ना. पुणे आणि पुण्य फरक आहे का नाही. भाषेत बदल आहे. एखादा म्हणला कुठं चालला जेवाय चाललो. कुठं चालला जेवाय चाललो. अर्थ बदलला शब्द तेच आहे. टोन बदलला तरी कमी जास्त होतं. काय का त्याला लक्षात ठेवा मला काय. आणि शब्द बदलला की अर्थ बदलत राहतो. आणि भागाभागात शब्द बदल आहे. भाषेत बदल आहे ना. तुमच्या सोलापूरची रांगडी भाषा आहे. अय च्या अगोदरच तुम्ही लावून घ्या. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. बरोबर आहे ना. रांगडी भाषा आहे सोलापूरची. तिकडं आमच्या भागात गेले तर मल तुल म्हणतात. विदर्भात गेले तर मले तुले. बदल आहे. मले तुले. तिकडे खानदेशात गेले तर आमनं तुमनं. मी धरणगावला चाललो. एकदा रस्ता विचारला एकाला. म्हणलं धरणगावला कसा जाऊ. म्हणे आता जा आणि तथा फाकिल्या. आपण वळा म्हणतो ना ते फाकिल्या म्हणतात. म्हणे आता जा आणि तथा फाकिल्या. म्हणलं जमस. बठ नाही जमस थोडं थोडं जमस. हा आता फिरण्यामुळं ते अवगत झाले भाषा. बरोबर आहे. तिकडे गेलं की आमनं तुमनं. इकडं लातूरकडचा फोन आला तर आलाव का गेलाव का येताव का जाताव का. काय काय तरी करू लालाव की कीर्तन बी करू लालाव मर्दंग बी वाजू लालाव काय काय ते करू लालाव की आलाव का गेलाव का. बरोबर आहे ना. बरोबर आहे. तिकडं एकदा मला नांदेड साईडचा फोन आला. कुठवर आल्या महाराज. म्हणलं आल्या. तिकडं वायाला बी आल्या आणि माणसाला बी आल्या. म्हणलं जवळ आल्या.
म्हणे जेवल्या का? म्हणलं आल्या जेवत्या. आता काय आपण तिकडं तशी भाषा, आल्या का गेल्या का. इकडं आंबेजोगाई जवळजवळ घेते आम्हाली तुमाली, बरोबर आहे ना. याच्यात असतील पोरं ते आम्हाली तुमाली आहे की नाही. पुण्यात जर गेले तर माझं तुझं स्टँडर्ड असतं ते. माझं तुझं. पुण्यात जर पाहुणा आला तर नवरा बायकोला म्हणतो अगं ऐकलं का भाऊजी आलेत, त्यांना जेवायचं विचार. ती म्हणते भाऊजी तुम्ही घरून जेवून आलात का घरी गेल्यावर जेवणार आहात? मारला भाऊजी उपवाशी दिनं. लक्षात ठेवा, भाषेत बदल आहे का नाही. तसं पुणे आणि पुण्य, तसं भजे खा त्वरित आहे का भज का त्वरित भावना युक्त अंतःकरणात बदलत जातीपातीचा विचार नाही. एका वाक्यात बोलू, जो सर्वांना करता येतो तो परमार्थ आणि ठराविक व्यक्तीला करता येतो तो संसार. लग्न म्हणलं की आट आहे. लग्न म्हणलं की आट आहे जातीची. लग्न म्हणलं की आट आहे आडनावाची. लग्न म्हणलं की आट आहे शिक्षणाची. लग्न म्हणलं की आट आहे श्रीमंतीची. लग्न म्हणलं की आट आहे कुळाची. लग्न म्हणलं की आटी आहेत ना. लग्न म्हणलं की आट योग्य वयात, बरोबर आहे ना. आता मला सांगा, उदाहरण घ्या. उदाहरण घेऊ आपण. आता समजा ह्या बाळानं जर ठरवलं लग्न करायचं, आता समजा किती खुल्लं ते पाहता. एवढ्या वेळ त्याचा मेळ होता का? पण हे रसायन वेगळंच आहे मला. त्याने जर ठरवलं लग्न करायचं, आता जमल का? बोला. नाही जमणार. बाबांनी ठरवलं आता लग्न करा. फक्त उदाहरण आहे. जमल का? नाही जमणार. त्याचं वय कमी पडतं आणि बाबा आउट ऑफ कव्हरेज एरिया. बाबाचं वय आता जास्त झालं. लक्ष द्या माझ्याकडे. हा झाला संसार. लग्नाला योग्य वयाची आट आहे. आता परमार्थ घ्या. त्या बाळानं ठरवलं मला महाराजाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहायचं. काही प्रॉब्लेम आहे? काहीच नाही. या बाबानं ठरवलं माझं वय जरी झाला असेल तर मला चोपदाराचा ड्रेस घालून या सप्ताहामध्ये सेवा करायची. काही आट आहे? नाही. पुन्हा सांगतो, कोण कोण भजन करू शकतं? 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगले वापर. ना जातीची आट आहे, ना शिक्षणाची आट आहे, ना कुळाची आट आहे, ना स्वरूपाची आट आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय काय थोरपण, काय थोरपण, लालावे काय थोरपण. भजन करा एवढी आते. पथ्य नाम ब्रह्मरस घे काढा तेने पिढा. पथ्य काय? पथ्य नाम विठोबाचे. बस एवढंच पथ्य. राम राम. बस दुसरं काही पथ्य नाही. महाराज म्हणले भजन करा म्हणून सांगतो तुम्हास. भजारे विठ्ठला. आता विठ्ठलाचंच नाव का घेतलं? वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू. तुम्ही म्हणसाल आमच्या गावात महाराज जागृत भैरवनाथाचं देवस्थान आहे आणि तुम्ही आम्हाला विठ्ठलाचं भजन करायला सांगता. आमच्या भैरवनाथाबद्दल काहीतरी बोला, बरोबर आहे ना. मग आता भैरवनाथ आणि विठ्ठल वेगळे आहेत का? नाही. भैरवनाथ कुणाचे अवतार आहेत? भगवान शंकराचे. कारण जेव्हा भगवान विष्णू आणि उद्या तुम्हाला महाराज सांगतील, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाचा वाद झाला होता श्रेष्ठत्वावरून, तेव्हा भगवान शंकरांनी मध्यस्थी केली होती. आणि भगवान शंकराला राग आल्यामुळं त्यांच्या पासून जे प्रगट झाले ते भैरवनाथ आणि त्यांचं वास्तव्य काशीचे कोतवाल म्हणून त्यांना तिथं राहायला सांगितलं. मग उद्याचे महाराज त्याबद्दल बोलतील तुम्हाला. भैरवनाथ कुणाचे अवतार? भगवान
शंकराचे. आणि पांडुरंगाच्या डोक्यावर काय आहे? बोला. महादेवाची पिंड. कळलं माझं बोलणं तुम्हाला? आता लक्षात ठेवा. म्हणजे पांडुरंग आणि भैरवनाथ हे वेगळे नाही, हे वेगळे नाहीत हा, लक्षात ठेवा. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? लाईट नाही बाळाओ, करंट पाहिजे. लाईट हे लावलेला करंट पाहिजे. माईक चालण्यासाठी करंट पाहिजे. लाईट लागण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. फॅन चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. कीर्तन कळण्यासाठी काय पाहिजे? करंट. हा, शॉर्ट झालेल्याला नाही कळणार हा, करंट पाहिजे. बरोबर आहे ना? मग मला सांगायचं यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे? एक. करंट ही नावाची शक्ती एक आहे, याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत. कळलं माझं बोलणं? तुम्ही या करंटचा फायदा माईक साठी घेऊ शकता, या करंटचा फायदा लाईट साठी घेऊ शकता, आणि वैतागले तर हात बी लावू शकता. तुम्ही ठरवा. त्याचं काम आहे पॉवर, व्होल्ट. व्होल्ट बरोबर आहे ना? त्याचं काम आहे पॉवर. तसं ईश्वर ही एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. तुम्ही त्याला राम म्हणा, कृष्ण म्हणा, भैरवनाथ म्हणा, काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा. मर्याय म्हणा, सत्याय म्हणा, भवानी म्हणा, अंबिका म्हणा, जे म्हणायचं ते म्हणा. ते नाव घेतल्यावर तुम्हाला काय मिळतं? एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते. ज्याची जी श्रद्धा असेल ते त्याच देवाचं नाव घेतल्यावर त्याला काय? तो म्हणतो आता देवाचं नाव घेतो आणि एवढं काम करतो. ऊर्जा मिळते का नाही? बस देव म्हणजेच काय? पॉझिटिव्ह ऊर्जा, ताकद. बरोबर आहे ना? ईश्वर ही एक शक्ती आहे. मग हे भैरवनाथ हे सगळे देव बाकीचे कोण आहेत? अनंत रूपे अनंत वेशे देखले म्या त्याशे, देखले म्या त्याशे, बाप रमा देवरू, बाप रमा देवरू ना बाणली गैरे. अनंत रूपे अनंत वेशे देखले म्या त्याशे, देखले म्या त्याशे, बाप रमा देवरू, बाप रमा देवरू. अवताराच्या राशी तो भावी देवरी, तो भावी देवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्मा सहित हरी. अवताराच्या राशी तो भावी देवरी, तो भावी देवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. म्हणा, देखिले म्या त्यासी. बाप रकुमा देवीवरू, बाप रकुमा देवीवरू कुणा बाणली कैसी. अवताराच्या राशी तो आव्हा विटेवरी, तो आव्हा विटेवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. देव नटला नाना परी. मग तोच पांडुरंग इथं भैरवनाथाच्या रूपात आला. देव नटला नाना परी, भरून उरला. तिथं गेले की श्री विठ्ठल, आणि इथं आले की भैरवनाथाच्या नावानं. असं का? कसं आप्पा म्हणन तसं विठाला लक्षात आलं का? इथं आलं की त्याला वेगळ्या नावानं हाक मारतात. महाराज म्हणले नावाने विठ्ठलाला बजा. लोक म्हणले नाही बदलं तर काय? नाही तरी गेला तरी गेला. नाही तरी गेला. लक्ष द्या माझ्याकडे. जन्म वाया. वाया जाणं कशाला म्हणतात? आठवण करून देतो. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. देवानं आपल्याला हा सुंदर नरदेह दिलेला आहे. देवे दिला देह भजना गुमटा. देवे दिला देह भजना गुमटा. तो या झाला पाटा बाधिकेचा.
मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम। जीवड़ा जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे। भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे। महाराज म्हणले याच देही घडे देवाचे भजन किंवा चिंतन, आणि हे ज्ञान नाही कोठे कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवाच्या जन्मात भजन करता येत नाही। कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधते, तिच्या लेकरासाठी ती पण घर करते का नाही बोला। कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होतात। कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी, क्वालिटी आणि क्वांटिटी नाद करते का यावंच लागतंय। विठाला विठाला बरोबर आहे का? आता हे काय खोटं थोडंच आहे, खोटं बोलायचं हा अजिबात नाही बाळावा, लक्षात ठेवा। महाराज म्हणले खोटं आहे का? अहो लेकरा बाळाची व्यवस्था तर कुत्रे मांजर बी करतात ना, मग आपण केलं म्हणजे त्याच्यात काय पुरुषार्थ आहे? कुत्र्याला भूक लागते, आपल्याला भूक लागते, कुत्र्याला झोप येते, आपल्याला ए बसा रे शांत बसाणार रे, ए बस रे परशा, हा लक्ष द्या। मला लेकराला रागव वाटत नाही, आवडतात लेकर। चला विठाला आहे का? लक्ष द्या माझ्याकडे, मला काय सांगायचं? आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान। आहार म्हणजे जेवण सगळ्यांना आहे, मैथून सगळ्यांना आहे, भीती सगळ्यांना आहे, झोप सगळ्यांना आहे, मरण सगळ्यांना आहे। कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढे जाऊन गोंडा गोळतो, माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं, फारसा फरक नाही त्याच्यात। भूक लागणं सगळ्यांना सारखं आहे, फक्त भजन सगळीकडे नाही। या नरद्यात आल्यावरच भजन होता, म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, बघून घे सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगाची। मनोभावे भजन तू कर, प्रभूच्या लोक चरणाला, प्रभूच्या लोक चरणाला, करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या कधी भजनाची गोडी लागणं गरजेचे आहे, आणि भजनाची गोडी आहे म्हणून दरवर्षी एवढा उत्सव इथं होतो। मागच्याही वर्षी एवढ्याच पद्धतीनं, आता याही वर्षी त्याच पद्धतीनं आहे का नाही? भजनाची गोडी आहे म्हणून महाराज म्हणले ऐ शांत बसणार आहे,
अय बाबा अर्थ बस ना माय पिलू, शांत बस माय सोन्या. आता तू या गावात आलो नाही तू, तुला सांगितलं तुम्ही विठाला विठाला. ऐका लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणले भजनाची गोडी, आणि नाही भजन केलं तर नाही तरी गेला जन्म. कहा गए तो कहा नाही, और क्या लाये तो कुछ नाही. कुठं गेलतो तो कुठं नाही. जन्मा येऊन काय केले तो मुद्दल गमाविले. फायदा नाही काय, म्हणून भजन करा. नाही भजन केलं तर एक बोलू तुम्हाला, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. एक नाम माणसाला तारणार, बाकी काही नाही. सगळ्या वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं. चला ह्या 8 दिवसाच्या महाराजाचं सार सांगतो मी तुम्हाला. याच्यातला कोणताही महाराजांना अभंग वेगळा घेईल, दृष्टांत वेगळे देईल, आणि शेवटी मुद्द्यावर येईल भजन करा. सगळ्या शास्त्राचं वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची साधीला. विठोबाशी शरण जावे आणि निजनिष्ठा नाम घ्यावे. बस याच्यापेक्षा वेगळं काय. भजन करा एवढंच आहे, दुसरं काही नाही. म्हणून भजन. नाही भजन केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. महाराज आम्ही संसारिक माणसं आहे, एकदा संसाराची भरोवरी होऊ द्या. करिता भरोवरी दुरावरी दुरे, करिता भरोवरी दुरावरी दुरे, कराल तेवढं देवापासून दूर जाल आणि भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. फार सुंदर उदाहरण सांगतो हा. भरोवरी केली तर संसार पूर्ण होत नाही. माणसाला वाटतं हे केल्यावर मन भरल, ते केल्यावर मन भरल, असं होत नाही. लक्ष द्या माझ्याकडे. सुंदर उदाहरण सांगतो. एक गरीब माणूस होता. दुसऱ्याचे ओझे वगैरे उचलून द्यायचा आणि त्याच्यातून जे पैसे मिळेल त्यातच आपली उपजीविका भागवायचा. एक दिवस एका श्रीमंत माणसाचं ओझं त्यानं उचलून दिलं आणि त्या श्रीमंत माणसानं त्याला एक चांदीचं नाणं दिलं. एवढा गरीब होता, ते नाणं कुठं ठेवावं ही सुद्धा पंचायत होती. मग गावाच्या बाहेर एक पडका किल्ला होता, त्या किल्ल्यात त्याने ते नाणं पुरून ठेवलं आणि त्याच्यावर एक दगड ठेवला. खून म्हणून एक दगड ठेवला की आपल्याला गरज पडल्यावर आपण ते घेऊन येऊ. काही दिवसांनी त्याचं लग्न झालं. तर एक कीर्तनातच लग्न लवकर होतं, नाही तर याच्यासारखं अवघड कामच राहिलं नाही. आता पहिल्यानं असं म्हणायचे बा, चांगली बायको मिळाय काय लागतं? नशीब. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणे फक्त जिवंत. बाकी अपेक्षाच राहिली नाही म्हणे आपली. त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर दोघंही नवरा बायको झोपड्यात राहायला लागले. एक दिवस गप्पा मारत तो म्हणे, तुला माहिती आहे का? म्हणे काय? तू समजते एवढा मी गरीब नाही आहे म्हणे. मग माझ्याकडे एक चांदीचं नाणं आहे. ती म्हणे अहो तुमच्याकडेच काय? माझ्याकडे पण एक चांदीचं नाणं आहे, माहेरातून आणलेलं. तिनं तिच्या जवळचं दाखवलं. त्याला म्हणे तुमच्या जवळचं दाखवा. तो म्हणे आपल्या घरी व्यवस्था नसल्यामुळं, घरच नसल्यामुळं मी गावाच्या बाहेर जो पडका किल्ला आहे त्या किल्ल्यात ते नाणं पुरून ठेवलं. ऐका आता, मी आत्ता जातो ते नाणं घेऊन येतो. बघा म्हणजे तुझ्याकडचं एक माझ्याकडचं एक, दोन्ही मोडून टाकू. काय आपलं जे घर असेल काय असेल तशी व्यवस्था, काय संकल्पना असतील त्यांच्या त्यांनी केल्या.
तो म्हणे मी आता जातो आणि ते नाणं घेऊन येतो. भरोवरी कशी असते बघा. चैत्र वैशाखाचं रंगरंगत ऊन, सूर्य माथ्यावर आलेला, चिटपाखरू रस्त्यावर नाही, पायात चप्पल जोडा काही नाही, आणि अनवाणी पायानं तो ते चांदीचं नाणं आणायला निघाला. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्या देशाचा राजा होता. त्या देशाच्या राजानं पाहिलं, म्हणे अरे एवढ्या भर उन्हात हा माणूस, याच्या पायात चप्पल जोडा काही नाही, सूर्य माथ्यावर आलेला आहे, ऊन मी म्हणतंय, आणि अशा उन्हात हा माणूस काय नशा घेऊन कुणीकडे निघाला असावा. एका सेवक आकून त्याला बोलावून घेतलं आणि कुतूहलाने त्याला विचारलं, का रे एवढ्या उन्हात तुझ्या पायात चप्पल जोडा काही नाही, अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या, आणि एवढ्या उन्हात कुठे चालला. तो म्हणे राजेसाहेब तुमच्यापासून काय लपून ठेवायचं म्हणे, आपल्या गावाच्या बाहेर जो पडका किल्ला आहे ना, त्या किल्ल्यात माझं चांदीचं नाणं पुरून ठेवलेलं आहे, ते नाणं आणायला चाललो. राजा म्हणे एक चांदीचं नाणं आणायला एवढ्या उन्हात चालला तू. तो म्हणे राजेसाहेब आता त्या नाण्याची गरीबाला किंमत आहे, तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला ते नाणं म्हणजे काही विशेष वाटणार आहे. अहो पण ते नाणं एक म्हणजे माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. राजाला थोडी दया आली. राजा म्हणे अरे एक चांदीचं नाणं आणायला एवढ्या लांब चाललास. म्हणे हो राजेसाहेब, सोडून दे त्या चांदीच्या नाण्याचा नाद, मी माझ्या जवळचं तुला सोन्याचं नाणं देतो. राजाने त्याला सोन्याचं नाणं दिलं. बघा आणाय चालला होता, बोला चांदीचं, मिळालं बाळा हो सोन्याचं. आता समाधान व्हायला पाहिजे का नाही, होय समाधान, समाधान व्हायला पाहिजे का नाही. हा समाधान आता व्हायला पाहिजे. राजा म्हणे बघ एक चांदीचं नाणं आहे चालला होता, मी तुला सोन्याचं नाणं दिलं, आता काय करणार आहे तू. तो म्हणे राजेसाहेब आता काय करणार म्हणे, आता हे चांदीचं नाणं पहिल्यांदा जाऊन मोडणार, हे सोन्याचं नाणं पहिल्यांदा जाऊन मोडणार, आणि याच्यातून एखादी चांगली चप्पल घेणार आणि चप्पल घालून मग किल्ल्याकडे जाणार. राजा म्हणे अरे तुला चांदीचं आणाय चालला, मी सोन्याचं दिलं, तुझं समाधान नाही झालं. म्हणे नाही राजेसाहेब, चल मी तुला 100 सोन्याचे नाणे देतो. राजा येतो. राजा म्हणे याचं समाधान करूनच पाठवायचं. राजाने त्याला 100 सोन्याचे नाणे दिले. आणाय चालला होता एक चांदीचं, मिळाले 100 सोन्याचे. आता समाधान व्हायला पाहिजे ना. राजा म्हणे बघ एक चांदीचं नाणं आणायचा चालला होता, 100 सोन्याचे नाणे दिले, आता तू काय करणार आहे. तो म्हणे राजेसाहेब आता 100 सोन्याचे नाणे आल्यावर मी काही चप्पल घालून किल्ल्याकडे जाणार आहे का, आता भाड्याची गाडी करणार आणि मग किल्ल्याकडे जाणार. राजा म्हणे काय माणूस आहे हा. राजा म्हणे तुझं समाधान नाही झालं. म्हणे नाही राजेसाहेब, चल म्हणे आता काय कर, मी तुला 5000 सोन्याचे नाणे देतो. राजाने 5000 सोन्याचे नाणे दिले. बरोबरी कशी आहे बघा. 5000 सोन्याचे नाणे दिले. राजा म्हणे बघ 5000 सोन्याचे नाणे मिळाले, आता काय करणार आहे तू. तो म्हणे राजेसाहेब 5000 सोन्याचे नाणे माझ्याकडे आहेत, आता मी चप्पल घालून किल्ल्याकडे जाणार नाही, भाड्याची गाडी करून जाणार नाही, आता स्वतःचा घोडा घेणार. घोडा नाही कळला तुम्हाला, घोडा भावानं आणला घोडा, यानं आणला पांढरा हत्ती, काहीतरी आहे चालू दे सध्या. गाड्याचे नावच बदलले आहे ना, डायनासोरन कायन काय, अरे हायचे नाव जाऊ द्या, मला विषयांतर नाही करायचं. स्वतःची गाडी घेणार म्हणे. हा नात करते काय, हा स्वतःची गाडी घेणार आणि मग किल्ल्याकडे जाणार म्हणे. राजा म्हणे काय माणूस आहे हा. राजा म्हणे हे बघ आता मी तुला माझं अर्ध राज्यच देतो, आजपासून अर्ध राज्य तुझं आणि अर्ध राज्य माझं. आपण बसलो इथून, माझ्या उजव्या हाताला अर्ध राज्य आणि डाव्या हाताला अर्ध राज्य. सांग तुला उजव्या हाताचं देऊ का डाव्या हाताचं देऊ. तो म्हणे राजेसाहेब मला उजवीकडचंही नको डावीकडचंही नको, जिकडनं पडका किल्ला येतो तिकडचं द्यावं. कळलं तुम्हाला आता. याला म्हणतात भरोवरी. किती दिल्यावर आपण देवाला नोटीस पाठवू की आता बाद झालं नाही. महाराज म्हणले करिता भरोवरी
करीशी देवा विना आस अवघी होईल निरास अवघी होईल निरास तृष्णा वाढविसी भवस तृष्णा वाढवीशी बहुवस कधी सुखास न पवस वा महाराज म्हणले देवाला सोडून आस करायला जाशील आणि तहान वाढून घेशील पण तुझी तहान भागणार नाही एक दिवस बिना पाण्याचा घरी येशील बरोबर आहे ना काही राहणार लक्षात ठेवा देवाला सोडून काही केलं तर होणार नाही जेवढी भरोवरी कराल तेवढं दूर जाल करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी पटलं लोकाला म्हणले आता काय करू आम्ही सांगा म्हणे काय नाही काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाचे करिता भरोवरी दुरावसी दुरी भावानं त्या भैरवनाथाचं भजन करा एक बोलू का तुम्हाला तुम्ही अंतकरणातून देवावर एखादं चांगलं काम सोपवा एकदा ट्राय तर करा त्याला काही पैसे लागतात का अंतकरणातून देवावर एखादं काम सोपवा तुमचं काम पण काम चांगलं असावं बरं का हा नाही तर मग कोणतंही काम सांगसाल देवाला तुम्ही चांगलं काम देवाकडे एखादं न्या प्रामाणिक काम देवाकडे न्या देव ते पूर्ण केल्याशिवाय राहणार आणि आपलं तर जागृत देवस्थान आहे मग अनुभव चव्हाणच्या ते सांगितलं ना पोपटरावचा ते म्हणले बा भैरवनाथानं एवढं काम करावं आपलं झालं लागली ना मुलगी मग तुम्ही म्हणसाल भैरवनाथाला सांगून झोपून राहू होईल कैवारी नारायण होईल कैवारी बरोबर आहे होईल कैवारी नारायण तुका मने भार तुका मने भार घातलियावरी होईल कैवारी नारायण एक तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार मागे पुढे उभा राहे सांभाळीत नाही आम्हा चिंता वस्त्र एकदा त्याला सांगा ना तुम्ही प्रॉब्लेम काय काही लोक म्हणतात आम्हाला अरे 2-2 3-3 तास तुम्ही लोक अशी बसून ठेवता किती लोकांचा वेळ वाया जातो काही अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले आम्हाला असं बोलतात हा त्यांचं बोलणं आहे असं बी नसतं महाराज अवे किती वेळ लोकांना बसून ठेवताय तुम्ही हा एवढं मग 2 तास जर काम केलं लोकांनी तर किती चांगलं होईल मी त्यांना म्हणलं खाऊ तुम्ही किती तास झोपता म्हणे 8 तास अहो म्हणलं किती वेळ वाया जातोय तुमचा तुम्ही 8 तास झोपता मग किती वेळ वाया जातोय त्यापेक्षा तुम्ही 24 तास काम केलं तर घराची प्रगती किती होईल वेडेगाव म्हणे महाराज तुम्ही 8 तास झोपलं तर 12 तास काम करण्याची ऊर्जा मिळते म्हणलं तुम्हाला 8 तास झोपल्यावर 12 तास काम करण्याची ऊर्जा मिळते आम्ही 2 तास कीर्तन केलं तर आम्ही 22 तास प्रवास करू शकतो आम्हाला त्याची ऊर्जा मिळते लक्षात आलं का काय म्हणतात भजन केल्यानं काय होतं बरं ठरवू आपण भजन केल्यानं काय होत नाही तंबाखू खाल्ल्यानं काय होतं सिगरेट ओढल्यानं काय होतं बोला मला सांगा सिगरेट ओढण्याचे फायदे सांगा तंबाखू खाण्याचे फायदे सांगा एखाद्याला जर म्हणलं तंबाखू खाणार अरे काय कशाला खातो काहीच नाही सवय लागली अरे मग बिना फायद्याचे सवयीसाठी तुम्ही किती कामं करता हे तर फायद्याचं आहे ना हे तर फायद्याचं आहे ना महाराज म्हणले हे उद्धाराचं साधन आहे म्हणून भगवंतावर प्रेम करा भावानं त्याचं भजन करा काही नलगे एक भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाची कसं भजन करा टाळी वाजून सर्वांनी प्रेमाने विठोबा ऐका हो त्यांना हार का घातला मी कारण त्यांचं पुनर्जीवन आहे एवढ्या मोठ्या आजारातून म्हणून आपल्या पाहुण्याचं ऑपरेशन झाल्यावर आपण नवीन ड्रेस घेऊन जात नाही का
बरोबर आहे ना. तसं ते आमचे पाहुणे वारकरी आहे ना. माझी जातीचे मज भेटो, वारकऱ्याला वारकरी भेटला की ते माझी जातीचे, म्हणून महाराजांना हार घातला या ठिकाणी लक्षात ठेवा. सर्वांनी हात वर करा 1 मिनिट सर्व. ले हरी विठ्ठल पांडुरंगा, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. असं भजन करा. नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. बस चांगलं भजन केलं. धन्यवाद. बोलण्यात शांत बस रे.